मागासवर्गीय आणि दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा देणाऱ्या सरकारी आणि अनुदानित वसतिगृहाची दैना उडाल्याचं चित्र कॅगनं गेल्या 2 वर्षात राज्यभर केलेल्या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आलंय। काही अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच आढळले नसल्यानं ती बनावट असल्याचा ठपका कॅगनं ठेवलाय। नाशिकच्या वसतिगृहाचा देखील झी 24 तास कडून रियालिटी चेक करण्यात आला। या रियालिटी चेक करून विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी वसतिगृहाबद्दल केल्या आहेत। मी आहे नाशिकच्या समाज कल्याणच्या मुलांच्या वसतिगृहामध्ये। या वसतिगृहात खरं तर 900 पेक्षा जास्त विद्यार्थी राहतात। इथं त्यांचा वसतिगृहामध्ये त्या आपलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी या वसतिगृहामध्ये ते राहतात। खरं तर मागासवर्गीय आणि दुर्बल कुटुंबाच्या विद्यार्थ्यांचे शालेय आणि वैद्यकीय शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा देण्यात सरकारी आणि अनुदानित वसतिगृहांमध्ये खरं तर हे सगळे विद्यार्थी राहत असतात। ह्या विद्यार्थ्यांमध्ये नेमकी ह्या वसतिगृहातील चांगल्या किंवा वाईट सुविधा काय आहे हे जाणण्यासाठी आपण इथं पोहोचलेलो आहोत। या दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की इथे सध्या हॉस्टेलमध्ये राहणारे विद्यार्थी आहेत आणि ह्या विद्यार्थ्यांकडून आपण ह्या हॉस्टेलमध्ये काय काय सुविधा त्यांना मिळतात किंवा त्यांना या हॉस्टेलमध्ये काय काय अडचणी निर्माण होतात हे पाहण्यासाठी आपण इथं आलेलो आहोत। खरं तर राज्यातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांची ह्या दैना उलाढ्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। कॅगने याचा ठपका देखील ठेवलेला होता आणि कॅगने ज्या 2 वर्षाचं जे सर्वेक्षण केलं त्यामध्ये जालना असेल, नागपूर असेल या ठिकाणी अनेक वसतिगृहातील पोलखोल जी आहे ती होताना आपल्याला पाहायला मिळते। राज्यात खरं तर 443 कोटी रुपये खर्च करून ह्या सगळ्यांचा जो सुविधा आहे ते देण्याचं काम जे आहे ते वसतिगृहात तयार करण्यात आलेलं होतं करावं लागतं आणि अनेक वेळा त्यांना तक्रारी करून देखील या पूर्ण होत नसताना आपल्याला पाहायला मिळतं। आपण ह्या रियालिटी चेकमध्ये आपण बघतोय की नेमकी या विद्यार्थ्यांना कुठल्या कुठल्या प्रकारच्या अडचणी निर्माण होतात, कुठल्या प्रकारचे त्रास निर्माण होतात। आपण एका रूममध्ये बघूयात या विद्यार्थ्यांच्या की इथली व्यवस्था कशी आहे। मी कॅमेरामॅनला विनंती करतो की ह्या रूममधली परिस्थिती आपण बघू शकतो की यामध्ये जर बघितलं तर हा एक रूम आहे। या रूममध्ये 1, 2, 3 आणि 4 बेड लावलेले आहेत। एका रूममध्ये 4 विद्यार्थी इथे राहतात आणि इथे जर बघितलं तर आपण बघू शकतो की या हॉस्टेलमध्ये ही गाद्यांची आणि ह्या बेडची आपण परिस्थिती बघू शकतो की कशा या सगळ्या रियालिटी चेकमध्ये आपल्याला प्रत्यक्षात सांगता येईल की या बिल्डिंगची देखील दयनीय अवस्था झालेली आहे। विद्यार्थ्यांच्या अनेक तक्रारी आहेत, त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष द्यावं असं देखील मागणी या विद्यार्थ्यांनी केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। कॅमेरा पर्सन सोनू भिडेसह सागर गायकवाड, 24 तास।